एक महत्त्वाची बातमी आहे। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन केलं जाणार। आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतलाय। वांद्रे पोलीस स्टेशनमधून आरोपीला आधी वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं, तर वांद्रे रेल्वे स्थानकातून पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी नेलं होतं। सैफच्या घरी आरोपी मोहम्मद पोहोचला कसा पोलिसांनी समजून घेतलाय। तर याबद्दल सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करण्यात आलं। सैफच्या घरी देखील आरोपीला नेण्यात आलं होतं। तर सैफच्या घरी हा आरोपी नेमका पोहोचला कसा, हे सर्व पोलिसांनी सीन रिक्रिएशन करून समजून घेतलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, काय अधिक माहिती आहे या तपासासंदर्भात? नक्कीच मुंबई पोलिसांकडून आता आरोपीला सोबत घेऊन जे आहे ते रिक्रिएशनच्या माध्यमातून घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण सध्या पाहू शकता सद्गुरू सदन या सैफ अली खान यांच्या राहत्या घरी सध्या मुंबई पोलिसांकडून या रिक्रिएशनच्या माध्यमातून सर्व घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यासोबत पंचनामा सुद्धा करण्यात येणार आहे। खरं तर आरोपीला वांद्रे पोलीस स्टेशनमधून पहाटे 5 वाजता या वांद्रे रेल्वे स्थानकावरती नेण्यात आले होते। खरं तर हा सर्व घटनाक्रम हा तिथून सुरू झाला होता। सर्वप्रथम या आरोपीचे सीसीटीव्ही हे वांद्रे रेल्वे स्थानकावरती आढळले होते। त्यामुळे आरोपीला रेल्वे स्थानकाजवळून पुढील सैफ अली खान यांच्या घरापर्यंत कशा पद्धतीने आरोपी पोहोचला, पुढे कशा पद्धतीने त्या आरोपीने सैफ अली खानच्या घरापर्यंत रस्ता गाठला, याचा सर्व आता शोध मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सध्या घेण्यात येत आहे। आपण पाहू शकता दृश्यांमध्ये मुंबई पोलिसांकडून गेल्या तासाभरापासून या सर्व सद्गुरू सदन सैफ अली खान यांच्या बिल्डिंग परिसरात आरोपीला घेऊन रिक्रिएशनच्या माध्यमातून घटनाक्रम जो आहे तो संपूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याच नंतर आता मुंबई पोलिसांच्या या सर्वच तपासानंतर काय निष्पन्न होतं, आणखी काही त्यांना पुरावे सापडतात का, काही चौकशी दरम्यान काही माहिती मिळत आहे का, हे सध्या तरी पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय। रात्री 11:15 आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर काढलं होतं। त्यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे स्थानकात आणण्यात आलं आणि त्यानंतर आरोपीला सैफच्या घरी आणून चौकशी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करून संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। आरोपी सैफ अली खानच्या घरापर्यंत कसा पोहोचला, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस सध्या करतायत। तर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करून ही चौकशी केली जाते। पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडे। जय, सध्या पोलिसांनी नेमका आरोपीला कुठे आणलेला आहे आणि कशा प्रकारे ही चौकशी सुरू आहे? सध्या आरोपीला सैफ अली खान यांच्या राहत्या घरी म्हणजेच सद्गुरू सदन येथे आणण्यात आला आहे। आपण पाहू शकतो हीच ती इमारत आहे। याच इमारतीमध्ये अभिनेता सैफ अली खान राहतो आणि याच इमारतीमध्ये त्या आरोपीने जो आहे तो सैफ अली खान यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। 11व्या मजल्यावरती खरं तर हा हल्ला करण्याचा या आरोपीने प्रयत्न केला होता। मात्र आता रिक्रिएशनच्या माध्यमातून घटनाक्रम समजून घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता पहाटे 5 वाजताच या आरोपीला या सैफ अली खानच्या घरी आणण्यात आला आहे। यानंतर संपूर्ण चौकशी जी आहे ते मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे। खरं तर सर्वप्रथम वांद्रे या पोलीस स्टेशनमधून आरोपीला वांद्रे रेल्वे स्थानकांवरती नेण्यात आलं। रेल्वे स्थानकापासूनच सर्व घटना ही जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र या वांद्रे रेल्वे स्थानकानंतर आता आरोपीला सैफ अली खान यांच्या राहत्या घरी पुढील तपासासाठी जे आहे ते आणलं आहे। आता या पुढील तपासामध्ये मुंबई पोलिसांना आणखी काही तपशील लागते का, काही चौकशी दरम्यान पुरावे सापडतात का, या सर्व गोष्टींचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सद्गुरू सदनमध्ये आरोपीसोबत रिक्रिएशनच्या माध्यमातून घेताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय। रात्री 11:15 आरोपीला पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांनी काढलं होतं। त्यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे स्थानकात आणण्यात आलं, जिथून हा सर्व प्रकार सुरू झाला होता। सीसीटीव्ही देखील या ठिकाणचे समोर आले होते आणि त्यानंतर आरोपीला सैफच्या घरी आणून चौकशी करण्यात आलेली आहे। सीन रिक्रिएट करून संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजून घेतला जातो। सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांचा हा तपास सुरू आहे। पोलिसांच्या टीमकडून सीन रिक्रिएशन केलं जातंय आणि संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला जातोय। आरोपी सैफ अली खानच्या घरी त्याने प्रवेश कसा केला, त्या परिसरात देखील कसा प्रवेश केला, या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी पोलिसांकडून केली जाते।